पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आता दाखल झाले आहेत आणि काळाराम मंदिरामध्ये ते पूजाविधी करतायत। गोदातीरी पूजाविधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरामध्ये आता पोहोचले आहेत। तर महंतांच्या उपस्थितीत मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात पूजा सुरू झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवाचंही उद्घाटन करणार आहेत। तर हे काळाराम मंदिर आहे, आपण इथे पाहतोय आणि काळाराम मंदिरामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेत। इथे ते श्रीरामाची आरती या ठिकाणी करतील, पूजाविधी होतील आणि त्यानंतर साधू महंत यांच्याबरोबर त्यांची चर्चा देखील होणार आहे। काही वेळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी ध्यानस्थ देखील होतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इथे रुद्राभिषेक देखील होणार आहे आणि संकल्प देखील सोडला जाणार आहे। इथले वंशपरंपरागत जे पुजारी आहेत त्यांच्या वतीनं इथे पूर्ण पूजा विधी जो आहे तो संपन्न होणार आहे। नाशिक हे अतिशय महत्त्वाचं असं तीर्थक्षेत्र मानलं जातं। एकूण तीर्थक्षेत्रांपैकी 5 महत्त्वाची तीर्थक्षेत्र सांगितलेली आहेत, त्यातील नाशिक हे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून गणलं जातं। तर प्रयाग, पुष्कर तसंच नैमिषारण्य, गया आणि त्याबरोबरीनं नाशिक हे अतिशय महत्त्वाचे अशा 5 तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि म्हणूनच या तीर्थक्षेत्राचं एक वेगळं महत्त्व आहे। त्यासाठीच काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते आता संकल्प आणि पूजाविधी होत आहे। गोदावरी तीरी या ठिकाणी आरती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काळाराम मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। तर गोदा तीरावरची ही दृश्य आपण पाहत आहोत। रामकुंड या परिसरामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आणि गोदा तीरी त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। गोदा